मी श्यामल साबळे, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आता बातम्या सविस्तर। अंबड पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मठपिंपळगाव शिवारात वाळू माफिया विरोधात मोठी कारवाई केली आहे। विशेष म्हणजे ही कारवाई करताना पोलिसांनी वेशांतर करून एका हायवामध्ये नदीपात्र गाठलं होतं। त्यामुळे वाळू माफियांना या कारवाईची भणक देखील लागली नाही। या कारवाईत पोलिसांनी 5 हायवा आणि 2 जेसीबी असा सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जालन्याच्या अंबड पोलिसांनी मठ पिंपळगाव शिवारातील दुधना नदीच्या पात्रात मध्यरात्री वेशांतर करून कारवाई केली आहे। या ठिकाणी वाळूचे उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। हायवाच्या साह्याने पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे 5 टाटा कंपनीचे हायवा आणि 2 जेसीबी ताब्यात असा 2,35,24,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली। दरम्यान ही कारवाई करत असताना काही वाहन चालकांनी पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी, एसडीपीओ विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षणाधीन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, पोलीस उपनिरीक्षक छोटूराम ठुबे, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस अंमलदार विष्णू चव्हाण, दीपक पाटील, हिरामण फलटणकर, स्वप्नील भिसे, अरुण मुंडे, विनोद भानुसे, अशोक तायडे, स्वप्नील साठेवाड, गृहरक्षक दलाचे देवीदास डावकर, पुरुषोत्तम ढोले, राजू अवसरमल, प्रदीप बोडके आदींनी केली। या कारवाईमुळे वाळू माफियात मोठी खळबळ माजली असून परिसरातील नागरिक आणि शेतकरी यांनी मात्र या कारवाईचं स्वागत केलंय। आम्ही पोलीस स्टेशन हजर असताना दिनांक 17/2/2025 रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की काही लोक हे मठ पिंपळगाव शिवारात दुधना नदीचे पात्रात अवैध रेत्या वाळूचे उत्खनन करून वाळू हायवा वाहनाने चोरून नेतात। त्यावरून मी आणि अंबड पोलीस स्टेशनच्या स्टाफने दिनांक 18/2/2025 रोजी मध्यरात्री जालना येथून वेशांतरण करून चोरण्याच्या पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून एका हायवा वाहनामध्ये बसून नदीपात्रात येऊन सदरची कारवाई केलेली आहे। नदीपात्रात वाळूचे उत्खनन करणारे 2 जेसीबी, 5 हायवा व 5 आरोपी मिळून आलेले असून त्यांच्या ताब्यातून वाळूचे एकूण 2,35,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित फरार आरोपींना पकडण्यासाठी 2 पोलिसांची पथके रवाना केलेली आहे। आपलं नाव सर? मी सिद्धार्थ बारवाल, पुलिस थाना प्रभारी, पुलिस थाना अंबड। मेरी आप सभी से यही विनती है कि अगर किसी भी तरीके का 2 नंबर का धंधा या किसी भी तरीके का अवैध धंधे का आपको किसी भी तरीके की माहिती मिले तो कृपया पुलिस को सूचित करें। अंबड पुलिस तुरंत कार्रवाई करेगी। जालन्यातील जुनी एमआयडीसी मधील कूलर साहित्य बनविणाऱ्या कंपनीला रात्री भीषण आग लागली आहे। या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही। 7 अग्निशमन बंबाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। जालन्यात जुन्या एमआयडीसी मधील कूलर साहित्य बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून कंपनीमधील कूलर साहित्य जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय। जालना शहरातील जुन्या एमआयडीसी परिसरातील कूलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली आणि सुमारे 7 अग्निशमन बंबाच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। दरम्यान कूलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला आग कशी लागली हे अद्याप समजू शकलं नसून या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली आहे। 7 अग्निशमन बंबाच्या साह्याने अग्निशमन विभागाच्या जवानांनी रात्री ही आग आटोक्यात आणली आहे। एमआयडीसी मध्ये कूलरचे साहित्य बनवण्याची काही फॅक्टरी आहे, त्याला आग लागली, काय घटना होती नेमकी? रात्री साधारणतः 12:13 एक कॉल आला की एक कूलरची फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये जे कपटापासून त्याचे जे कूलिंग पॅड बनवतात तर त्याला आग लागली नाही। तर आम्ही प्रथम एक बंब पाठवून ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। आग मोठी असल्याकारणाने आम्हाला 3 बंब एकूण 8 बंब म्हणजे 8 बंब आम्ही तिथं पाणी मारलं
साधारणतः ती आग आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला म्हणजे पहाटेचे 4:30 वाजले होते. आग 12:30पासून ते 4:30पर्यंत साधारणतः चालली. आग ही मोठी होती. वस्तुस्थिती पाहता त्या घटनास्थळी पाण्याचा मुबलक साठा नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घ्यावं लागले. कारण का जागेवर उपलब्ध पाणी नसल्यामुळे गाडी फिलअप करणे, अग्निशमन पुन्हा फायर स्टेशनला येणे, पुन्हा जाणे, त्यामध्ये फार वेळ गेला. नंतर मग ती आग साधारणतः 4:30 वाजता आटोक्यात आली. आगीचं काही कारण कळलं का? सध्या तरी ते ट्रान्सफॉर्मरपासून आग चालू होती, म्हणजे पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मरपाशीच होती. तर अंदाजे असं वाटते की इलेक्ट्रिक असायला पाहिजे, पण अजून काही हे नाही. त्याच्यात किती नुकसान झालं? जवळपास काही जीवितहानी वगैरे काही झाली का? 3 ते 4 टन माल होता साधारणतः. त्याचा बाजारभाव माहीत नाही, त्याच्यामुळं अंदाजे रक्कम मला काढता येणार नाही. पण 3 ते 4 टन माल होता तो कूलिंग पॅड बनवण्याचा. तो साहित्य कूलिंगचं होतं. तो त्याच्यापासून ते कूलिंग पॅडपासून ते करत होते कूलरचं साहित्य. जीवितहानी वगैरे काही? जीवितहानी वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. माझ्यासोबत माझे कर्मचारी होते, सूरज काळे, संतोष काळे, नंतर नितेश ढाकणे आणि सागर गडकरी आणि जॉन गवळी, विनायक चव्हाण, सुरेंद्र ठाकूर. जालन्यात इनोव्हा गाडीतून गायची चोरी होत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जालना शहरातील नवीन मोंढा भागातील रॉयल नगर येथील घटनेनं खळबळ उडाली आहे. जालन्यात इनोव्हा गाडीतून गायची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. जालना शहरातील नवीन मोंढा भागातील रॉयल नगर येथे ही घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. इनोव्हा गाडीतून आलेल्या दोघांनी रॉयल नगर येथे आपली गाडी थांबवली. यावेळी त्यांनी एका गायीला गाडीच्या मागील डिक्कीत कोंबले आणि ते तेथून फरार झाले. या संपूर्ण घटनेने एकच खळबळ उडाली असून जनावर चोरांवर पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे गरोदर महिला रुग्णांना मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केले जात असल्याची ओरड जालना येथील स्त्री रुग्णालयाबाबत नेहमीच होते. मात्र या स्त्री आणि बाल रुग्णालयात मागील 10 महिन्यात तब्बल 48 बालकांचा वेगवेगळ्या कारणानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जालना येथील गांधीशमन परिसरात जिल्हा स्त्री रुग्णालय या ठिकाणी गरोदर माता आणि लहान मुले यांच्यावर उपचार केले जातात. जिल्ह्याचे एकमेव शासकीय स्त्री आणि बाल रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यातच अगदी किरकोळ कारणासाठी येथून गरोदर महिलांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रिफर केले जात असल्याचा आरोप वारंवार नातेवाईकांकडून करण्यात येतोय. यातच गेल्या 10 महिन्यात स्त्री आणि बाल रुग्णालयात तब्बल 48 बालकांचा वेगवेगळ्या आजारानं मृत्यू झाल्याचं समोर आले. मात्र रुग्णालय प्रशासन चांगल्या प्रकारे सेवा देत असल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गवार यांनी केलाय. रेफर केलं जातं, वेळेवर ट्रीटमेंट मिळत नाही असा आरोप केला जातो. या बाबतीत म्हणजे हे मत तर माझ्या मते आमच्या रुग्णालयाच्या वतीने तर हे मान्य नाही केलं जाणार. कारण या रुग्णालयामार्फत अत्यंत चांगल्या प्रकारचे आम्ही प्रयत्न करत आहोत. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयाची सेवा, रुग्णालयात लावलेली शिस्त, प्रत्येकाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याची जाणीव करून दिलेली आहे. म्हणजे सर्व 100% जरी प्रयत्न आम्ही करूनही जरी 100% अवलंबन होतच आहे असं गृहीत धरूनच आम्ही काम करतो. परंतु ज्यांच्या कोणाच्या हातून ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात चुका होतात त्यांनासुद्धा आम्ही वेळेवरच समज देतो. त्यामुळे सर्व संदर्भितच केलं जातं हे म्हणणं योग्य वाटत नाही. कारण काय, समोर आकडेवारी आहे. ह्या वर्षभरात किती दाखल झालेत आणि किती रेफर होते? गेल्या वर्षभराचा आपला OPDचा आकडा हा 51,660 आहे आणि दाखल स्त्रियांचा आकडा हा 1201. दाखल झाल्यांचा आकडा हा 15,526 आहे. यावरून हे लक्षात येतं आहे. आणि आत्तापर्यंत झालेल्या डिलिव्हरीज जवळपास 6,000 आहेत. यावरून लक्षात येते की आपल्या रुग्णालयामार्फत चांगली सेवा देते आणि चांगली सेवा देण्याचाही आम्ही परत प्रयत्न करत आहोत. याशिवाय या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना काही गैरसोय होऊ नये, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही पर्सनली, मी डॉक्टर प्राची, त्यानंतर कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मला रुजू होऊन या ठिकाणी 4 महिने झालेले आहेत. रुजू होण्याच्या पूर्वीचा जर विचार केला तर अशा प्रकारच्या तक्रारी खूप असायच्या. परंतु आज रोजी तक्रार म्हणजे पब्लिकमध्येच माझा नंबर सर्व संपर्क दिल्यामुळे
वेळेवरच मला काही अडचणी येत असेल तर कॉल करतात आणि आम्ही वेळेवरच अडचणी सोडवतो. त्याबद्दल मला पब्लिकच्या सुद्धा अनेक चांगल्या प्रकारचा मला रिस्पॉन्स मिळत आहे आणि सहकार्य मिळत आहे. काय नाव सर आपलं? मी डॉक्टर S.Z. गवारे, मेडिकल सुप्रिंटेंडंट, वर्ग 1, जिल्हा स्थिर रुग्णालय, जालना. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय. पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। जालना शहर महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर 1 जानेवारी 2025 पासून 2% शास्ती आकारण्यात येत आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा, नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे. उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना, श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, भोकरदन, देऊळगाव राजा, रिंग रोड, नवीन मोंढा, जालना, उपबाजारपेठ, रामनगर, नेर, सेवली, महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये. गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतिगृहाची सुरुवात. बाजार आवारा शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये RO फिल्टरचे पिण्याचे पाणी. बाजार संकुलात भुसा, गुळ, फळे व भाजीपाला, मोसंबी तसेच होलसेल किराणा, सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते. सर्व शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच. उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात. शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा. 24 तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था. शेतकऱ्यांसाठी आवाहन, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा, काडी, कचरा विरहित आणावा, ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी. नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा. मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर, उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे, सचिव मोहन कन्हेराम राठोड, प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण, राहुल गोवर्धन गवारे, कालिंदा कैलास ढगे, तुकाराम कमळाजी खरजुले, नरसिंग गणेशराव गोरे, संदीप विठ्ठलराव वाघ, भगवान रामदास अंभोरे, रशीद पहलवान, ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ, सहदेव बाबासाहेब मोरे, आलम खान, मुनीर खान पठाण, संतोष उत्तमराव मोहिते, राजेश रामभाऊ राऊत, विष्णू माणिकराव पाचफुले,